शेजारची शेतं रिकामी झालेत, त्यामुळे पाईपलाईन करायची आहे. तर ती कोणती करावी, किती इंची करावी, किती केजी करावी, शिवाय मोटर किती HP बसवावी, हे जर माहिती पाहिजे असेल तर चला माझ्याबरोबर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतात पाईपलाईन करायचा विचार करताय तर देशात आणि परदेशातसुद्धा नावाजलेली कास्ता PVC पाईपच वापरा. पाईपची नेमकी काय वैशिष्ट्ये आहेत ते आपण प्रत्यक्षात बघूया. मोठ्या व प्रेशरच्या पाईपलाईन असतील तर 80% लिकेजचं प्रमाण हे सॉकेटमधून होतं. त्यामुळं आपल्या कास्ता कंपनीनं सॉकेटची लांबी इतरांच्या तुलनेत जवळपास 1.5 ते 2 इंच जास्त ठेवलेली आहे. 100% व्हर्जिन मटेरियल आहे. याला चिवटपणा भरपूर जास्त आहे. याच्यावरून अगदी ट्रॅक्टर किंवा ट्रक जरी घातला तरी पाईपला काही होत नाही. शिवाय ही पाईप 6 मीटरपेक्षा जास्त लांबीमध्ये येते. गार्डन पाईपपासून बोरवेलच्या केसिंग पाईपपर्यंत, अगदी प्लंबिंगची पाईप असू दे की CPVC पाईप असू दे, गरम पाण्याच्या थंड पाण्याच्या सर्व प्रकारच्या पाईप असू दे, हजर स्टॉकमध्ये आपल्या मॉलमध्ये उपलब्ध आहेत. तर आजच आपल्या विकास ॲग्रो मॉलला भेट द्या. पाईपची क्वालिटी खात्री करा, रेट फायनल करा, पाईपलाईन बसवा आणि निश्चिंत राहा. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा. धन्यवाद.